नमस्कार. बी भाग 1 विषय राज्यशास्त्र. पेपर नंबर 1 राज्यशास्त्र परिचय. या पेपरमधील आपण चौथा टॉपिक आजपासून सुरू करतोय. तो म्हणजे राज्यशास्त्राच्या महत्त्वाच्या संकल्पना. वास्तविक राज्यशास्त्र या विषयामध्ये अनेक प्रकारच्या संकल्पना आहेत, परंतु नागरिकांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या अधिकारांच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या संकल्पनांचा या टॉपिकमध्ये समाविष्ट केलेला आहे. त्या संकल्पना म्हणजे हक्क, स्वातंत्र्य, समता आणि न्याय. या संकल्पनांचा आपण या टॉपिकमध्ये अभ्यास करणार आहोत. यामध्ये पहिली संकल्पना आहे ती म्हणजे हक्क. हक्क या संकल्पनेचा अर्थ, व्याख्या, प्रकार हा भाग आपल्याला अभ्यासक्रमाला आहे. समाजामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी त्या व्यक्तीला समाजात आवश्यक परिस्थिती आवश्यक असते. व्यक्ती विशिष्ट अशा राजकीय व सामाजिक परिस्थितीत स्वतःचा विकास करू शकते, घडवून आणू शकते. त्यासाठी व्यक्तीला विशिष्ट अधिकार असल्याशिवाय व्यक्ती स्वतःचा विकास साधू शकत नाही. व्यक्तीच्या जीविताचे व वित्ताचे संरक्षण होणे हा व्यक्तीचा हक्क आहे. आणि व्यक्तीच्या जीविताचे व वित्ताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असणारी विशिष्ट परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी राज्यसंस्थेची असते. अर्थात प्रजेचे संरक्षण करणे हे राज्याचे एक कर्तव्य आहे. व्यक्ती आणि समाज यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे आणि मानवी जीवन सुखी समृद्ध करणे हे राज्याचे आद्य कर्तव्य आहे. समाज व राज्य यांची निर्मिती झाल्यावर हक्क आणि कर्तव्य यांचा उदय झाला. हक्क किंवा अधिकार याची वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या केलेली आहे. त्यामधील पहिली व्याख्या प्राध्यापक हॉलंड यांच्या मते समाजाचे मत आणि बल यांच्या साहाय्याने एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीच्या वागणुकीवर प्रभाव पाडण्याची जी पात्रता असते तिला हक्क किंवा अधिकार असे म्हणतात. दुसरी व्याख्या लास्की या विचारवंतांच्या मते व्यक्तीला आपल्या कृतीनुसार सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे
समाधान मिळेल अशी सामाजिक परिस्थिती असणे यास हक्क किंवा अधिकार असे म्हणतात. त्याचप्रमाणे प्राध्यापक टी.एच. ग्रीन यांच्यामध्ये व्यक्तीच्या आंतरिक विकासासाठी बाह्य परिस्थिती निर्माण करणे म्हणजे हक्क किंवा अधिकार होय. गिलख्रिस्ट यांच्या मते समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तीला जे अधिकार प्राप्त होतात त्यांचा वापर स्वार्थासाठी किंवा समाजविकास कृत्यासाठी न करता समाजाच्या कल्याणासाठी केला जातो. अर्थात वेगवेगळ्या विचारवंतांनी ज्या व्याख्या केल्या त्या व्याख्यांचा आशय विचारात घेतला असता असे म्हणता येईल की हक्क किंवा अधिकार ही एक नैसर्गिक देणगी आहे असं नसून व्यक्तीच्या आणि समाजाच्या हिताच्या विकासाच्या दृष्टीने निर्माण केलेली परिस्थिती असते. व्यक्ती ही समाजाचा एक घटक या नात्याने व्यक्तीला सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी योग्य परिस्थिती व स्वातंत्र्य उपलब्ध करून देणे यास हक्क असे म्हणतात. या हक्काचे स्वरूप जर पाहिले असता यामध्ये विविध मुद्दे आपल्याला सांगता येतील. हक्कांची निर्मिती समाजात होऊ शकते. अर्थात व्यक्ती आणि समाज यांच्या परस्पर संबंधातून हक्क निर्माण होतात. मानवाच्या समवृत्तीतून समाज निर्मिती आणि मानवी गरजेतून राज्य निर्मिती होते आणि या राज्याकडून हक्कांची निर्मिती होत असते. दुसरा मुद्दा आहे व्यक्ती विकासासाठी हक्कांची निर्मिती केली जाते. व्यक्तीने समाजाचा घटक या नात्याने स्वविकासासाठी हक्कांची मागणी केलेली असते. अशा मागणीला समाजाची मान्यता असते. हक्कांना तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे हक्कांना अधिकारांना राज्याकडून कायदेशीर मान्यता असते. हक्कांची अंमलबजावणी राज्याकडून होत असल्यामुळे हक्कांना घटनात्मक संरक्षण असते आणि हक्कांच्या पाठीशी राज्याची कायदेशीर सत्ता व दंडशक्ती असते. प्रत्येक व्यक्तीला हक्काबरोबरच कर्तव्याचे पालन करावे लागते. हक्क व कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वविकासासाठी हक्कांचा वापर करताना व्यक्तीला इतर व्यक्तींच्या हक्कावर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. या हक्कांना नैतिक अधिष्ठान असते. पाचवा मुद्दा येतो तो म्हणजे अधिकार हे किंवा हक्क हे परिस्थिती व कालमानानुसार भिन्न स्वरूपाचे असतात. भिन्न परिस्थितीमुळे हक्कांचे भिन्न स्वरूप विविध देशात आढळते. कालमानानुसार हक्काचे स्वरूप बदलत असते. सहावा मुद्दा येतो तो म्हणजे हक्क हे स्पष्ट व निश्चित असते. हक्क जेवढ्या प्रमाणात निसंदिग्ध स्पष्ट असतात तेवढ्या प्रमाणात हक्कांना लोकांचा चांगल्या प्रकारे उपभोग घेता येतो. सातवा मुद्दा येतो तो म्हणजे व्यक्तीच्या हक्कावर काही प्रमाणात मर्यादा बंधने घातली जातात. व्यक्तीचा कोणताही हक्क अमर्यादित असू शकत नाही. समाजहिताच्या दृष्टीने विचार करून हक्कावर काही मर्यादा घालावी लागते. हक्कावर मर्यादा घातल्यामुळे त्यांचा गैरवापर होत नाही.
8वा मुद्दा आहे तो म्हणजे हक्क हे विकासवादी असतात. हक्कांचा विचार सहजपणे घडून येत असतो. मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी हक्कांची वाढ करण्यात येते. अशा प्रकारे विविध मुद्द्यांच्या आधारे आपणास हक्काचे स्वरूप सांगता येते. अर्थात आपल्या अभ्यासक्रमामध्ये हक्कांचे स्वरूप असा मुद्दा फारसा महत्त्वाचा नाही. आपल्या अभ्यासक्रमातील हक्क या संकल्पनेचा विचार करत असताना जसं आपण अर्थ, व्याख्या हा भाग पाहिला, तसंच हक्कांचे प्रकार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सामान्यतः हक्कांचे 2 मुख्य प्रकार पडतात. ते म्हणजे नैतिक हक्क व कायदेशीर हक्क. अर्थात नैतिक हक्क कोणते आणि कायदेशीर हक्क कोणते हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. नैतिक हक्क हे समाजामध्ये आपण राहत असताना नागरी सामाजिक हक्क म्हणून त्यांना ओळखलं जातं. म्हणजे नैतिक हक्कांचा विचार केला तर नैतिकतेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हक्कांची उभारणी केलेली आहे. त्याला हक्कांचे उभारणी जेव्हा नैतिकतेवर आधारित असते तेव्हा त्या हक्कांना नैतिक हक्क म्हटलं जातं. आणि दुसरा भाग कायदेशीर हक्क. कायदेशीर हक्क हे कायद्याने मिळतात. त्यामध्ये नागरी व सामाजिक हक्क आणि राजकीय हक्क. तर या 2 हक्कांचा विचार करत असताना पहिला मुद्दा येतो तो म्हणजे नैतिक हक्क. हक्कांची उभारणी जेव्हा नैतिक अधिष्ठानावर होत असते तेव्हा त्या हक्कांना नैतिक हक्क असे म्हटले जाते. समाजातील नैतिक कल्पना आणि त्याबद्दल लोकांना वाटणारी आस्था यावर नैतिक हक्क आधारलेले असतात. उदाहरणार्थ मुलांनी आई वडील आणि गुरुजन यांच्याविषयी आदर बाळगावा. तसेच वृद्ध माता पित्यांचा सांभाळ मुलाने करावा. लहान मुलांचे आई वडिलांनी संगोपन करावे. पुरुषांनी समाजात स्त्रीविषयी आदर दाखवावा. हे नैतिक हक्क समजले जातात किंवा मानले जातात. वास्तविक या हक्कांना नैतिक हक्क म्हटलं जात असलं तरी सुद्धा यांना हक्क म्हणावे का म्हणू नये याविषयी विचारवंतांच्या मध्ये मतभेद आहेत. कारण यांना हक्क म्हणणे योग्य नाही. नैतिकदृष्ट्या केलेली मागणी असे या नैतिक हक्कांचे स्वरूप असते. अशा नैतिक हक्कांना राजकीय मान्यता नसते. नैतिक हक्कांचे पालन झाले नाही तर राज्य संस्था शिक्षा करू शकत नाही. कायदा आणि दंडशक्ती या नैतिक हक्कांच्या पाठीशी नसते. नैतिक हक्कासंबंधी कायदे केले तरी त्या नैतिक हक्कांचे पालन होईलच याविषयी खात्री देता येत नाही. दुसऱ्याविषयी वाटणारे प्रेम, आदर, निष्ठा, आस्था, आपुलकी इत्यादी नैतिक गुणावर
नैतिक हक्कांचे पालन होऊ शकते. नैतिक हक्क हे आत्मप्रेमावर अवलंबून असते. नैतिक हक्कांचे जेव्हा कायदेशीर हक्कात किंवा रूपांतर होते, तेव्हा त्यांच्या पाठीशी दंडशक्ती असते. त्यामुळे त्यांचे पालन होऊ शकते. उदाहरणार्थ, एक पत्नी विवाहाचा कायदा, वारसा हक्काचा कायदा, पोटगीचा कायदा, हे हक्क हे नैतिक हक्कातूनच निर्माण झालेले आहेत. सामान्यतः प्रत्येक व्यक्ती नैतिक हक्कांचे पालन अधिक जाणीवपूर्वक व जबाबदारीने करीत असते. समाजाकडून आपली हेटाळणी होऊ नये यासाठी नैतिक हक्कांचे आचरण व पालन करीत असते. तेव्हा नैतिक हक्कांना कायदेशीर हक्का एवढेच महत्त्व आहे असे म्हणणे योग्य ठरते. अर्थात हे हक्क नैतिकतेवरती आधारलेले दिसून येतात. त्यामुळे या हक्कांना नैतिक हक्क असे म्हणतात. मूलभूत हक्कातील दुसरा जो हक्क आहे तो म्हणजे कायदेशीर हक्क. यामध्ये अनेक हक्कांचा समावेश होतो. राज्यसंस्थेच्या विविध कायद्यांच्या द्वारे या हक्कांची निर्मिती होते. त्यामुळे या हक्कांना कायदेशीर हक्क म्हटले जाते. कायदेशीर हक्कांच्या मध्ये अनेक हक्कांचा समावेश होतो. त्याची सविस्तर माहिती आपण पुढील तासाला घेणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.